रोल. नमस्कार, जनता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण उभे आहोत हडपसर या परिसरामध्ये. या परिसरातील एक कायदेविषयक ज्ञान असलेले आमचे या परिसरातील दिग्गज व्यक्तिमत्व, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आज आपल्यासोबत बोलणार आहेत. त्यांचं नाव आहे KT आरू सर. आरू सरांनाच विचारणार आहोत. सर, काय सांगाल? रणधुमाळी सुरू झालेली आहे, पक्षाची विविध पक्षाच्या प्रचार सुरू आहेत. नमस्कार. हा प्रभाग नंबर 17 नवीन समाविष्ट झालेला प्रभाग. मला वाटतं ह्यापूर्वी हा जो प्रभाग होता हा प्रभाग नंबर 22 होता. ह्या प्रभागामध्ये हा पुणे शहरातील पुणे महानगरपालिकेतील एक उच्चभ्रू असलेला हा प्रभाग होता. परंतु ह्या नवीन रचनेमध्ये या प्रभागामधील मगरपट्टा शिट्टी सारखा उच्चभ्रू भाग मुद्दामून वगळला गेला आणि या प्रभागामध्ये म्हणजे 22 प्रभागामध्ये तिथले 2 स्थानिक महानगरपालिकेचे नगरसेवक आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी राजकीय फायदा होईल हा हेतू ठेवूनच हा प्रभाग निर्माण केलेला आहे. कितपत चालेल त्या भागामध्ये? पण नागरिक पूर्णपणे शुद्ध आहे. मला वाटतं त्या भागात सुद्धा पाहिलं की अनेक दयनीय अवस्था आहे, गुन्हेगारी वृत्ती त्या ठिकाणी वाढलेली आहे. हे नागरिकांना पूर्णपणे या ठिकाणी नागरिकांना समजलेलं आहे आणि या नागरिकांनी आता ठरवलेलं आहे की जरी आपण काही जरी केला तरी नागरिक आता बदल करणार आहे. नागरिकांनी आता समीकरणे बदलण्याचा प्रयत्न चालू केलाय. जनतेचं जनमत हे आज कुठेतरी BJPच्या बाजूने येताना दिसत आहे, असं या ठिकाणी KT आरू सर सांगत आहे. आपण त्यांच्याकडनंच विचारणार आहोत. अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, प्रलंबित पडलेले आहेत, त्यांच्याशीच खास बातचीत करणार आहोत. आपण पाहूयात जनता न्यूज सोबत. रस्ता आहे आपण जो पाहिला की महालक्ष्मी मंदिर रस्त्याच्या बाजूला मी तिथं थांबलेलो आहोत. हा हडपसर गावापासून तर इकडे पाठीमागे मालवडी आणि पलीकडे जे कामरधाम सारखी स्मशानभूमी आहे. हा रस्ता अनेक वर्षापासून अरुंद आहे. त्या अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणी पलीकडं साने गुरुजी सारखं एक महाविद्यालय आहे, साने गुरुजी सारखं एक हायस्कूल आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असेल, शाळेतले विद्यार्थी असेल या ठिकाणी ये जा करतात. परंतु ट्रॅफिक जाम झाल्यामुळे अनेक ठिकाणी या नागरिकांना या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. पलीकडंच अमरधाम स्मशानभूमी असल्यामुळे जो माणूस अंतिम श्वास घेतो त्याला सुद्धा या ठिकाणी जाता जाता सुद्धा या त्रासाला त्याला तो त्रास होतोय. 4 ते 5 महिन्यापूर्वी या ठिकाणी एका व्यक्तीचं या ठिकाणी आकस्मिक असं या ठिकाणी निधन झालेलं आहे. हा अरुंद रस्ता अपघाती निधन झालेलं आहे. हा रस्ता अरुंद असल्यामुळं या ठिकाणी अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. यापूर्वी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करून रस्ता रुंद करा अशी मागणी केली होती, परंतु इथली लोकप्रतिनिधी असन याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. अशा प्रकारचा हा रस्ता आहे. तर अद्यापही तोच प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे, अद्यापही तोच प्रश्न तसाच ठेपलेला आहे आणि यातील स्थानिक नगरसेवक, जे माजी नगरसेवक होते, तो या प्रश्नाला अद्यापही सोडू शकले नाही. आता आपण पाहणार आहोत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता यांना